एव्हरीवन, वेलकम बॅक. मी सानिया पटेल तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या इग्नाइट यूपीएससी एमपीएससी चॅनलवर स्वागत करते. आजच्या सेशन मध्ये आपण काही वेगळं शिकूया. ओके, सो फॉर एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, ऑब्विसली फॉर एथिक्स पेपर ठीक आहे. जीएस पेपर 4 साठी आपण काही स्मार्ट प्रिपरेशन करू शकता का याच्यावर बोलूया. तर प्रिपेअर करताना आता सिव्हिल सर्व्हिसेस साठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही टाइम मॅनेजमेंट पण कसं करत आहे आणि तुमचं प्रिपरेशन फेज मध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघावे लागते. सो ऍज आय से ऑलवेज की एथिक्स पेपर स्कोरिंग पेपर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही भरपूर स्कोर करू शकता जर तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटेजी असेल तर. सो आता राहिलेले जे दिवस आहे, उरलेले जे दिवस आहे तुमच्याकडे, याच्यामध्ये तुम्ही कशा प्रमाणे एक स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे. तर जर तुमच्याकडे रेडीमेड मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी रेडीमेड दिलं आणि जर तुम्ही तेच जाऊन तिथे लिहिलं तर तुम्हाला नक्की मार्क्स भेटणार. याच्यामध्ये असं नाहीये की तुम्हाला रट्टाबाजी करायची आहे, पण कॉन्सेप्च्युअली तुम्हाला काही रेडीमेड मटेरियल्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते त्याच्यावर रिलाय करू शकता आणि जाऊन तुम्ही तिथे तुमचा आन्सर इनरिचमेंट सोबत, ठीक है, इनरिचिंग आंसर लिखू सकता. इनरिचमेंट यानी कि आप आंसर इनरिच करके आप वहां पे आंसर लिख सकते हो. तो फॉर सच क्वेश्चंस या फिर फॉर सच थिंग or for such preparation, smart preparation, we have come up to with some universal conclusions जो आप हर क्वेश्चन में यूज कर सकते हो, स्पेसिफिकली एथिक्स के क्वेश्चन में. ओके, सो इन टुडेज सेशन वी विल बी टॉकिंग अबाउट यूनिवर्सल conclusions which can be used in ethics question. So talking about universal conclusions, I will give you one basic themes where you can use the universal conclusion. Now these basic themes आपको हर जगह काम आती है ये themes. Okay, फॉर एग्जाम्पल गवर्नेंस. अब गवर्नेंस बेस्ड क्वेश्चन आ जाता है तो यू कैन यूज दिस कंक्लूजन. नाउ देयर शुड बी वन कंक्लूजन व्हिच इज कॉमन. ओके, गवर्नेंस बेस्ड अगर क्वेश्चन है कुछ, ओके, वेयर दे आर आस्किंग अबाउट फॉर एक्झाम्पल सार्वजनिक प्रशासनात पारदर्शकता, ट्रान्सपरन्सीचे महत्व स्पष्ट करा. आता हे एक प्रश्न आहे, याच्या जागी कोणताही प्रश्न असू शकता. सार्वजनिक प्रशासनात अकाउंटेबिलिटीचे महत्व स्पष्ट करा, उत्तरदायित्वाचे महत्व स्पष्ट करा. सार्वजनिक प्रशासनात तुम्ही म्हणू शकता सचोटीचे महत्व स्पष्ट करा. कोणताही प्रश्न आला जे गव्हर्नन्स बेस्ड आहे, जे प्रशासनावर निर्धारित आहे, तर तुम्ही एक प्रॉपर कॉमन कन्क्लूजन तिथे वापरू शकता. कन्क्लूजन असं असू शकता, म्हणूनच प्रभावी, पारदर्शक आणि लोक अभिमुख. ओके, हे 3 कीवर्ड्स आहे इथे जे आपण यूज करायला पाहिजे. प्रशासन निर्माण करण्यासाठी काय इम्पॉर्टंट असतं, नैतिक मूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे सिंपल लेमन टर्म्स मध्ये तुम्ही तुमचं कन्क्लूजन इथे मांडू शकता. कीवर्ड्स पण दिले आहे. तुम्ही पेपरचं नाव म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे, नैतिक मूल्य, एथिक्स जे आहे ते पण इथे दिलेलं आहे आणि जे आवश्यकता आहे ते पण तुम्ही इथे मांडले आहे. सो अकॉर्डिंग टू दिस यू कैन यूज दिस कंक्लूजन एनीवेयर अगर कुछ क्वेश्चन ऐसा आ जाता है. ओके, नेक्स्ट मूविंग फॉरवर्ड, दिस वॉज फॉर गवर्नेंस बेस्ड. अगर प्रशासन के ऊपर कुछ क्वेश्चन आता है तो इट वॉज फॉर दैट. Moving to public service. Now all these are syllabus, ठीक है, all these words are taken from the syllabus of ethics paper. ये सारे ही syllabus के words हैं और इसके ऊपर ही इसके in and around ही questions आपके घूमते हैं. तो public service का कुछ question आ जाता है. Okay, so what conclusion you can put if there is a question on public service? Okay, public service के लिए अगर सार्वजनिक सेवित, for example spirit of service term है. Now ethics revolves around terminology, ठीक है, because all these terminologies have deep understanding of service. तो अगर ये terminologies का understanding आपको भी है और अगर आप ये जोड़ सकते हो आपके आंसर्स के साथ में तो बहुत ही बढ़िया हो जाएगा. एंड आई ऑलवेज से कि फर्स्ट एंड फॉरमोस्ट इफ यू आर प्रिपेयरिंग फॉर द फर्स्ट टाइम फॉर एनी लाइक यूपीएससी और एमपीएससी, यू शुड प्रिपेयर विथ टर्मिनोलॉजीज से स्टार्ट करना चाहिए. बट नाउ व्हेन एग्जाम्स आर देयर तो आपको सिर्फ अब कंक्लूजन या फिर आंसर राइटिंग पे फोकस करना चाहिए, इसीलिए ये है. ओके, सो टर्मिनोलॉजीज आपके इन हैंड है, आपके पास है और आपको पता है तो आपका गेम बहुत इजी हो जाता है. सो सार्वजनिक सेवेत सेवाभाव, स्पिरिट ऑफ सर्व्हिस का महत्वाचा आहे ते स्पष्ट करा. असं जर प्रश्न आला तर कन्क्लूड कसं करायचं, तर कन्क्लूजन बघा, पब्लिक सर्व्हिस साठी सार्वजनिक सेवकांनी वैयक्तिक हितापेक्षा, खुद का नहीं देखते हुए वैयक्तिक हितापेक्षा जनहिताला प्राधान्य दिल्यास चांगले शासन निर्माण होऊ शकतं.
अब यही सेम जो कंक्लूजन यहाँ पे है, ऐसे सेम ही टॉपिक पे कुछ तो महात्मा गांधी का कोट था जो यूपीएससी में क्वेश्चन पूछा गया था, जिसके ऊपर कि जहां पर आपको व्यक्तिक हितापेक्षा जनहिताला प्राधान्य दिला पाहिजे, असा कोट महात्मा गांधीचा आहे, ज्याच्यावर प्रश्न आला. तो सेम कन्क्लुजन तुम्ही तिथे पण वापरू शकले असते, इथे पण वापरू शकता. जिथे पब्लिक सर्व्हिसचा प्रश्न आला तुम्ही तिथे हा कन्क्लुजन वापरू शकता. ओके, नेक्स्ट मूव्हिंग फॉरवर्ड. नेक्स्ट इज इंटिग्रिटी बेस्ड कन्क्लुजन. आता काही सचोटीवर काही प्रश्न आला, जसा एक प्रश्न आपण घेतला होता, सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकतेचे किंवा सचोटीचे भूमिका स्पष्ट करा. तर इंटिग्रिटी बेस्ड क्वेश्चन आला तर आपल्याला माहित आहे की प्रामाणिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांचं आधारेच लोकांचा प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. आता मूल्यांच्या आधारेच लोकांचा काय होतो, प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. टू बिल्ड ट्रस्ट ऑफ पीपल ऑन सर्विस ऑन द लाइक दिस. तो आप किसके ऊपर फोकस रह सकते हो, यानी कि क्या चाहिए अगर ट्रस्ट बिल्ड करना है लोगों का, तो इट शुड बी प्रामाणिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी. ओके, सो अगर इंटीग्रिटी बेस्ड आता है तो आप सिंपल ये कंक्लूजन यहाँ वहां पे दे सकते हो. नेक्स्ट मूविंग टू सोसाइटी बेस्ड कंक्लूजन. अगर कोई क्वेश्चन है जो सोसाइटी के अराउंड इव्हॉल्व कर रहा है, जैसे नैतिक मूल्यांचे समाजाच्या विकासात असलेले महत्व स्पष्ट करा, कि सोसाइटी में एथिक्स का क्या इंपॉर्टेंस है या फिर एथिकल वैल्यूज का क्या इंपॉर्टेंस है. तो आप दे सकते हो नैतिक मूल्यांचे पालन केल्यास समाजात विश्वास, ट्रस्ट बिल्ड होता है, कॉपरेशन, सहकार्य आणि न्याय व्यवस्था प्रस्थापित हो सकते है ना. अगर ट्रस्ट बिल्ड करना है सोसाइटी में और कुछ एथिकल वैल्यूज है सोसाइटी में, तो उससे क्या हो सकता है, कॉपरेशन बिल्ड हो सकता है, ट्रस्ट बिल्ड हो सकता है और न्याय व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही सोसायटी बेस्ड क्वेश्चन साठी तुम्ही हे कन्क्लुजन वापरू शकता. कोणताही क्वेश्चन असू द्या. ओके, कोणताही क्वेश्चन असू द्या, तुम्ही हे कन्क्लुजन तिथे वापरू शकता. नेक्स्ट मूविंग टू एथिकल गवर्नेंस कन्क्लुजन. नाउ एथिकल गवर्नेंस के ऊपर अगर क्वेश्चन आ जाए, जैसे ये है सुशासन, गुड गवर्नेंस. एवरी ईयर देयर इज अ क्वेश्चन ऑन गुड गवर्नेंस. व्हाट इज गुड गवर्नेंस, एक्सप्लेन गुड गवर्नेंस और एक्सप्लेन गुड गवर्नेंस इन डिटेल. सो अगर इफ क्वेश्चन इज कमिंग ऑन गुड गवर्नेंस, सुशासन संकल्पना स्पष्ट करा, वन लाइनर क्वेश्चन है, तो वहां पे नैतिकतेवर आधारित प्रशासन हेच सुशासन आणि लोक कल्याण साध्य करण्याचे प्रभावी साधन है. अगर वो जो गुड गवर्नेंस है वो एथिकल है, ठीक है, नैतिकतेवर आधारित असेल प्रशासन, तर हेच सुशासन आणि लोक कल्याणावर साध्य करण्याचे प्रभावी काय ठरेल, प्रभावी साधन आहे. ओके, सो व्हाट इज द मेजर थिंग हियर इज कि that good governance should be based on ethics. So that can be the a common conclusion for your answer revolving around ethical governance. Okay, so accordingly आप ये use कर सकते हैं. And then there is inclusive development question asked in any GS paper, GS1, GS2, GS3, जहां पर भी आपको आ सकता है inclusive development. GS4 में आ सकता है. तो यहाँ पर इंक्लूसिव डेव्हलपमेंट के कंक्लूजन में इफ क्वेश्चन इज आस्किंग अबाउट इंक्लूसिव डेव्हलपमेंट पे क्वेश्चन है, सर्वसमावेशक विकास या संकल्पनेचं स्पष्टीकरण करा, तर तुम्ही कंक्लूजन कसं करू शकता. आता काय कामाचं असतं हे इंक्लुसिव्ह डेव्हलपमेंट, किंवा कशाप्रमाणे आपण आणू शकता इंक्लुसिव्ह डेव्हलपमेंट. सर्वांच्या हिताचा विचार करून घेतलेले निर्णय हे खऱ्या अर्थाने लोकशाही आणि सामाजिक न्यायाला बळकटी देतात. इंक्लूसिव डेवलपमेंट कैसा होता है, जब सबके बारे में यहाँ पे सोच होती है, विचार होता है, तभी जाके इंक्लूसिवली डेवलपमेंट होता है. तो दिस वाज अबाउट द कंक्लूजन फॉर इंक्लूसिव डेवलपमेंट. एंड इसी प्रकार के मैंने कुछ 6 आपको कंक्लूजन्स दिए हैं जो यूनिवर्सल टॉपिक्स है. गुड गवर्नेंस इज अ यूनिवर्सल टॉपिक, देन ऑल दोस वर्ड्स, टर्मिनोलॉजीज, कीवर्ड्स आर यूनिवर्सल टॉपिक्स. अकाउंटेबिलिटी, ट्रांसपेरेंसी, ये सारे यूनिवर्सल टॉपिक्स है जो हर साल इस पे क्वेश्चंस आते ही है. इफ यू प्रिपेयर लाइक दिस तो थोड़ा सा आपका टाइम बच जाएगा एंड यू विल बी एबल टू फोकस ऑन अदर थिंग्स जहां पे आप वीक हो. एथिक्स एनी विच वेज गिव्स यू अपर हैंड इफ यू हैव द अंडरस्टैंडिंग ऑफ की टर्म्स, और इफ यू हैव द अंडरस्टैंडिंग ऑफ केस स्टडीज, और इफ यू हैव द अंडरस्टैंडिंग ऑफ द टर्मिनोलॉजीज, तो आपको थोड़ा अपर हैंड यहाँ पे मिल जाता है. तो अकॉर्डिंगली हम कुछ और आपके लिए लेकर आएंगे इसी चैनल पर. सो कीप फॉलोइंग इग्नाइट यूपीएससी एमपीएससी फॉर मोर सच स्ट्रेटजीज एंड अदर सच अपडेट्स. थैंक यू सो मच. टेक इट one day at a time. Keep practicing. All the best.